नमस्कार सर्व शेळीपालक बंधूंनो, स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, बऱ्याच जणांचे शेळीपालन बंद पडतात. शेळीपालन बंद का पडतंय, त्याची कारणं काय, आपण चुकतोय कुठं, त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार. मित्रांनो, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आवडलाच तर गरजू व्यक्तींना सुद्धा शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना फायदा होऊ शकतो. आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर बघा, शेळीपालन बंद पडण्याचे बरेचसे कारणं असतात. त्यामध्ये आपलं फक्त आपण काय बघतोय बघा, पहिले सुरुवातीला आपण बघतोय रील्स व्हिडिओ, अजून लोक पैसा कसा कमावत ते बघून आपण शेळीपालन करतोय आणि अफाट शेड बांधतोय. फक्त 4-5 लाख रुपये त्या शेडवर खर्च करतोय आणि परत वेगवेगळ्या जातीच्या व जास्त वजनवाढीच्या आपल्याकडं कोणत्या शेळ्या घ्यायच्या आहे ते आपण बघत नसतो. आणि रील्स कोणी किती मोठ्या शेळ्या आहे, किती लिटर दूध देते आहे, किंवा या पिल्लांपासून एवढं उत्पन्न निघलं ते बघून आपण शेळीपालनाला सुरुवात करतोय आणि तिथंच आपली पहिली चूक होते मित्रांनो. तर शेळीपालन बंद दुसरं कारण म्हणजे बघा, आपण काय करतोय, आपल्याकडं बाजार फिरत नाही. आपण बाजार नाही फिरलो मित्रांनो, तर आपल्याला अजिबात शेळ्यांचा बाजार कळत नसतो किंवा माहिती नसते शेळ्या कशा खरेदी होतात किंवा त्यांची रेट काय, किंवा बाजारात शेळ्या कोणत्या येतात, कोणत्या जातीच्या असतात, आणि लोक शेतकरी का शेळी विकतोय ते पण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं मित्रांनो. कारण बघा, सगळ्यात चांगल्या शेळ्या सगळेच लोक विकतात असं कधीच नसतं. चांगली शेळी कोणीही विकत नसतं. आपणच काय होईना, आपण चांगली वस्तू कधी विकत नसतो मित्रांनो. अति जास्त गरज पडली तेव्हाच आपण ती वस्तू मार्केटला विकत असतो, अन्यथा आपण चांगल्या शेळ्या किंवा चांगली कोणतीही कुठलीही वस्तू आपण विकत नसतो. हा पहिला मुद्दा लक्षात घ्यायला हवा. कारण काय होतं बघा, मिस्टेक असेल किंवा फॉल्ट असेल, एखाद्या शेळी काहीतरी असेल, किंवा काही काही शेळ्या गाब जात नसेल, किंवा परत परत रिपीट होतात, किंवा काही शेळ्या सतत आजारी पडतात, काही शेळ्यांना दूध नसतं, हे असे बरेचसे कारणं असतात. किंवा शेळ्या गाबडं जास्त असतात, त्यामुळे सुद्धा लोक विकतात. आणि काही पैशाची गरज भासली तर तेव्हाच शेळ्या विकत असतात. हे 2-3 कारणं राहतात. मग आपण काय करतोय, आपण भावनेच्या भरात किंवा शेळी निवडताना मनाचा नाही तर आपण बुद्धीचा वापर करून जर शेळी निवडली योग्य, तर आपण कधीच फसणार नसतो मित्रांनो. पण मग आपण काय करतो, इकडं तिकडं बघून यानं 50 शेळ्या घेतल्या, किंवा 50 शेळ्या घेतल्या, किंवा 100 शेळ्या घेतल्या, किंवा याच्याकडं चांगल्या शेळ्या भेटतात, टॉपच्या शेळ्या भेटतात, किंवा या फार्मवर असं क्वालिटी तशी क्वालिटी. तसं काय, प्रत्यक्षात आपण स्वतः आपल्या वातावरणात शेळ्या बघत नसतो. आपल्याकडं आपल्या मार्केटला कोणती शेळीच्या सगळ्यात जास्त चालते, किंवा आपल्या वातावरणात कोणत्या शेळीला जास्त मागणी आहे ते आपण अजिबात बघत नसतो आणि इकडं तिकडं बघून डायरेक्ट शेळीपालनाला सुरुवात करत असतो. तर मग आपण शेळीपालन बंद पडू द्यायचं नसेल तर मग आपल्याला सुरुवातीपासून एक छोटीशी सुरुवात करावी लागते. जसं की अति जास्त शेडवर अति जास्त खर्च कधीच करायचा नसतो. तुम्ही जर म्हणाल 4-5 लाखाचं शेड बनवायचं, त्यात 100-150 शेळ्या घ्यायच्या आणि परत त्यांचं घ्यायच्या आणायच्या, तिथं आपण आणण्याची शेळी खरेदी करणं अवघड नाही मित्रांनो. पण मग तिचं संगोपन करणं, आपल्या फार्मर आल्यावर तिचं योग्य नियोजन करणं खूप अवघड असतं. कारण आपण कधी कधी काय होतं, लगेच शेळ्या घेतो, आपलं पाण्याचं नियोजन नसतं, किंवा खुराकाचं नियोजन नसतं, किंवा आपण औषधी उपचार, शेळ्या सर्दीसाठी कोणतं औषध वापरावं, शेळ्या आजारी पडू नये म्हणून त्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात हे आपण बघत नसतो. आणि तिथंच आपण कुठंतरी चुकतो आणि हळूहळू एक 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 शेळी आजारी पडते आणि मरतूक होत असते. आणि तिथंच आपलं 2-4 शेळ्या जरी मेल्या तर आपलं तिथंच नुकसान होत असतं आणि आपला शेळीपालन फार्म हा तोट्यात जात असतो मित्रांनो. काही वेळेस पिल्लांची मृत्यू सगळ्यात जास्त होते. पिल्लांनासुद्धा खूप बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यांना सर्दी, ताप हे सर्रास होणारे आजार आणि बुळकंडी, जुलाब होत असतो सदाकदा. तर हे आजार असतात शेळीपालनात मेन मुद्द्याचं. तर हे आपण बघत नसतो, विचार करत नसतो आणि डायरेक्ट शेळीपालन सुरू करत असतो पहिले. तर कारण आपण काय करतो ते घेत असतो आणि डायरेक्ट आपल्या फार्मवर जाणत असतो. आणि दुसरं म्हणजे चारा नियोजनात आपण सगळ्यात जास्त हिरव्या चाऱ्यावर जास्त भर देतो मित्रांनो शक्यतो. कारण आपल्याकडे पाणी जर असेल जास्त प्रमाणात तर डायरेक्ट हिरवा चाराच आपण शेळ्यांना देतो. पण शेळ्यांना हिरव्या चाऱ्यापेक्षा सुका चारा देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण सुका चाराच सगळ्यांना शेळ्यांच्या शरीरासाठी पोषक असतो.
हिरव्या चाऱ्यात 70 ते 80% पाणी असतं आणि सुका चाऱ्यात सगळं घटक असतात मित्रांनो. ते लवकर त्यांच्या शरीराला सूट होतात आणि वजन वाढ, शेळ्यांची चमक आणि आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी असतं सुक्या चाऱ्यामध्ये. त्यामुळे सुका चाऱ्याचं नियोजन आपण सर्वात पहिले जेव्हा शेड बांधणी करतो किंवा नियोजन करायचं प्लॅनिंग करतो शेळीपालनाची, तेव्हाच आपला सुका चारा सगळ्यात जास्त स्टोअर करून ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. पण मग आपण काय करतो, डायरेक्ट कसं आपण शेळ्या आणतो आणि हिरवा चारा चालू करतो डायरेक्ट आणल्या. त्यामुळे त्या शेळ्यांना त्या शरीराला सूट होत नसतं आणि शेळ्या बिमार पडतात, खराब होत जातात अजून. पण सुका चारानं शेळ्या पोटभर पाणी पितात आणि हिरव्या चाऱ्यानं अजिबात पाणी पित नसतात मित्रांनो. त्यामुळे सुका चारा स्टोअर करून ठेवणं खूप गरजेचं असतं. आपल्या जर 50 शेळ्या किंवा लोकांनी 100 शेळ्या घेऊ द्यात, आपण फक्त 10 शेळ्यापासून सुरुवात करायची असते. 10 ते 5 शेळ्यांपासून त्यातूनच आपण नफा जेवढा कमवू त्यातून आपण परत जसा जसा अनुभव येत जाईल तसं शेळीपालन वाढवत जायचं असतं. त्यामुळं आपलं शेळीपालन अजिबात बंद पडणार नाही. नाहीतर तुम्ही फक्त लोकांकडं बघून जर शेळीपालन करत असाल तर तुमचं शेळीपालन नक्कीच 100% बंद पडू शकतं आणि पडतेच आणि मरतूक 100% होते. तुम्हाला सांगतो, आज शेळीपालनाचा एवढा भयानक ट्रेंड चालू आहे. त्यामध्ये बिटल, उस्मानाबादी किंवा शिरोई, राजस्थानी बोकडचा खूप मोठा ट्रेंड चालू आहे सध्या, जो तो बिटल करतोय. पण मग बरेच जणांचं सगळ्यांचेच बिटल शेळ्या घरी आणल्यावर जगतात का, तर अजिबात नाही मित्रांनो. त्यातून 10-5% शेळ्यांची तर सहज मरतूक होत असते किंवा 30-30 हजाराचे बोकड न्या, तुम्ही 25 हजाराचे न्या, पण काही सर्दी, ताप, निमोनिया आणि फुफ्फुस खराब झालं की खेळ खल्लास मित्रांनो बोकडाचा किंवा पाठीचा बाहेरच्या जातीच्या. तिला वातावरण सूट होत नसतं. त्यामुळं आपण जर नवीन असाल, नवीन शेळीपालन करायचं, शेळीपालन बंद पडू द्यायचं नसेल तर एक छोटीशी सुरुवात करायची 10-5 शेळ्यांपासून. त्या पण आपल्याच वातावरणात शेळ्या, शक्यतो गावरान किंवा उस्मानाबादी शेळ्या जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला सांगतो, उस्मानाबादी शेळ्या आणि चे पिल्लंसुद्धा खूप छान असतात. त्यांची वजनवाढसुद्धा चांगली असते. कोण म्हणते की उस्मानाबादी शेळ्या पिल्लं काय म्हणते दूध कमी असतं, काहीच नसतं. गावरान शेळ्यांना पण उस्मानाबादी शेळ्यांना पण खूप दूध असतं. फक्त आपल्याला शेळी निवडता आली पाहिजे. आपण फक्त शेळ्यांवर किंवा फार्मवर किंवा त्या शेडवर खर्च करून फायदा नसतो, अजिबात नसतो. त्यामुळं पहिले तर आपल्याला शेळी ओळखता आली पाहिजे. शेळीचा अनुभव घ्यायला पाहिजे आपण. लोकांनी 1000 शेळ्या घेऊ द्यात, आपल्याला त्यांच्याशी देणं घेणं नाही. आपण शेळ्या कितपत सांभाळू शकतो, आपल्याकडून किती शेळ्यांचं संगोपन होऊ शकतं, हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं सुरुवात करताना कधी पण अति जास्त शेडवर खर्च करायचा नाही मित्रांनो, अन्यथा आपलं शेळीपालन 100% बंद पडतं आहे आणि नुकसान होतं. जर तुम्ही इतरांचं शेळीपालन करून यानं 100 घेतल्या, 50 घेतल्या किंवा 10 शेळ्या घेतल्या, यानं इथले कमवले तिथले कमवले, मग आपण पण कमवू, तर अजिबात शेळीपालन करायचं नाही, अजिबात नाही करायचं. आपण लोकांनी 50 घेतल्यानं आपण 10 शेळ्यांपासून उत्पन्न काढू. 10 शेळ्यांची 20 पिल्ले, त्यातून आपला खर्च वजा मायनस सुका चारा, हिरवा चारा, अजून खुराक किंवा औषधी उपचार, त्यांची मरतूक, हे सर्व मायनस करून आपला जेवढा नफा निघेल ना त्यावर आपण शेळीपालन थोडं वाढवत जायचं आणि त्या शेळ्यांवरच आपण शेड मोठं करत जायचं. अन्यथा आपण डायरेक्टच काही उठायचं आणि सुटायचं करायचं तर अजिबात करायचं नसतं मित्रांनो. त्यामुळे करायचं किंवा शेळीपालन बंद पडू द्यायचं नसेल तर अशा गोष्टी जर तुम्ही केल्या तर अजिबात तुमचं शेळीपालन बंद पडणार नाही मित्रांनो. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा शेअर करू शकता मित्रांनो. तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये.